3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया। या दिवशी पुनर्वसू नक्षत्रावर रात्रीच्या पहिल्या प्रहरी शुभ ग्रहांच्या योगात आकाशात मिथुन राशी स्थित असताना रेणुका देवीच्या पोटी भगवान विष्णूने परशुरामाच्या रूपात जन्म घेतला होता। म्हणून या तिथीला परशुराम तिथी असेही म्हणतात। त्यामुळे या दिवशी भारतात कोकणासह वेगवेगळ्या ठिकाणी परशुराम जन्मोत्सव साजरा केला जातो। कोकणातील चिपळूण गावात परशुराम यांनी सहवास केल्याचे देखील विविध कथांमधून आढळते। पण कोकण आणि परशुराम हा संबंध तुम्हाला माहिती आहे का? चला तर मग जाणून घेऊया। नमस्कार, मी समीक्षा देशमुख, दैनिक सागरमध्ये आपले स्वागत। भृगु कुलातील जमदग्नी ऋषी आणि इक्ष्वाकू वंशीय राजाची कन्या रेणुका यांचा पुत्र परशुराम। भृगु कुलोत्पन्न म्हणून भार्गवराम असेही त्याचे नाव रूढ आहे। परशुरामाने पित्याकडून वेदविद्येचे ज्ञान मिळवले। त्यानंतर गंधमादन पर्वतावर जाऊन तप करून शिवाला प्रसन्न केले। शिवाने त्याला शस्त्रास्त्र विद्या शिकवली व परशु दिला। त्यामुळे परशुराम हा धनुर्विद्येत विशेष निष्णात होता। हैहय कुळाचा राजा कार्तवीर्य सहस्त्रार्जुन याने वसिष्ठ ऋषींचा अपमान केल्यामुळे त्याने कार्तवीर्याला शाप दिला की तुला व उन्मत्त क्षत्रियांना मारण्यासाठी विष्णू अवतार घेईल। अशी कथा हरिवंशाच्या 40व्या अध्यायात आढळते। एकदा कार्तवीर्य हा जमदग्नीच्या आश्रमात गेला आणि त्याने त्याची कामधेनू पळवली। त्यामुळे संतप्त परशुरामाने कार्तवीर्याबरोबर युद्ध केले व त्यास ठार मारले। कार्तवीर्याचा वध झाल्याचे समजताच त्याच्या पुत्रांनी एके दिवशी परशुराम आश्रमात नाही अशी वेळ साधून जमदग्नीच्या आश्रमावर हल्ला केला आणि त्यांना ठार मारले। पितृहत्येने दुखीत झालेल्या परशुरामाने अंत्यविधीच्या वेळी सर्व पृथ्वी निक्षत्रिय करण्याची प्रतिज्ञा घेतली आणि आपल्या पराक्रमाने त्याने ब्राह्मणांचा द्वेष करणाऱ्या हैहय कुळाचा समूळ नाश केला। शेवटची लढाई कुरुक्षेत्रावर करून तेथील स्वमपंचक नावाचे तीर्थ त्याने क्षत्रियांच्या रक्ताने भरून टाकले व त्या रक्ताने पितरांना उद्देशून तर्पण केले, अशी कथा पुराणात सापडते। क्षत्रियांचा संहार केल्यामुळे सर्व पृथ्वी त्याच्या ताब्यात आली। या सर्वाचे प्रायश्चित्त म्हणून परशुरामाने यज्ञाचे आयोजन केले होते। या यज्ञाला आलेल्या ऋषींपैकी प्रमुख ऋत्विज कश्यप यांना यज्ञ दक्षिणा म्हणून परशुरामाने सर्व पृथ्वी दान केली। यानंतर कश्यप परशुरामाला म्हणाले की ही सर्व भूमी आता माझ्या मालकीची आहे, त्यामुळे तू आता दक्षिणेकडे जा। कश्यपांची आज्ञा मान्य करून परशुराम आर्यावर्त सोडून महेंद्र पर्वतावर वास्तव्यासाठी निघून गेला। सर्व पृथ्वी कश्यपास दान केल्यामुळे परशुरामाकडे राहण्यास देखील जमीन राहिली नाही। त्यामुळे त्याने पश्चिम सागराच्या तीरावर उभे राहून वरुण राजाला प्रार्थना करून आपल्या धनुर्विद्येच्या पराक्रमाने समुद्र मागे हटविला आणि भडोजपासून केरळपर्यंत नवा प्रदेश निर्माण केला। तर तपश्चर्येसाठी महेंद्र पर्वताची निवड केली। हा महेंद्र पर्वत म्हणजे सध्याच्या काळातील श्री क्षेत्र परशुराम होय। चिपळूणपासून 5 मैलांवर असलेल्या या तीर्थक्षेत्रास श्री परशुरामांच्या वास्तव्यामुळे अनेक पौराणिक संदर्भ आहेत। स्वामी परमहंस ब्रह्मेंद्र यांच्या पुढाकाराने महेंद्र पर्वतावर परशुरामाचे मंदिर बांधले गेले। जंजिऱ्याचे सिद्धी याकूत खान यांनी 1700 मध्ये परशुराम मंदिर बांधण्यासाठी आर्थिक मदत केली। संपूर्ण मंदिर दगडी भिंतींनी वेढलेले असून भव्य गाभारा, त्यावर सुंदर नक्षीकाम आणि मंदिराच्या गर्भगृहात कालकाम आणि परशुराम मूर्ती आहेत। साक्षात परशुरामांच्या पादस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीला म्हणून अधिक महत्त्व आहे। म्हणून अक्षय तृतीयाच्या दिवशी येथे मोठा उत्सव साजरा केला जातो। तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। धन्यवाद।